आपला विचार चालू होता. इंद्राचं गणित आहे 100 यज्ञाचं, ब्रह्मदेवाचं गणित आहे 100 ब्राह्मणाच्या जन्माचं. मग तसं कुठेतरी कोणत्या तरी प्रमाणात सांगा संत भेटीला किती पुण्य लागतं. प्रमाण खूप आहेत, पैसण्याला पाठ आहेत, पण कोणत्याच प्रमाणात गणित नाही. म्हणून देण्याच्या भानगडीत पडू. मी सगळे प्रमाण तुमच्या पाठात नाही सांगतो. पुण्य फळले बहुता दिसा भाग्य उदयाचा, पण पुण्य फळले पण किती दिवसा? 100 दिवसा का 200 दिवसा? गणित नाही. म्हणून बहुता दिसा. तिळ तिळ पुण्य साचा पडे तरी बहुता जन्मे जोडी. नाम तुझे वाचे सिया तुडे समागम घडी संतांचा. तिळ तिळ पुण्य साचा पडे, पण किती तीळ? 1000 तीळ एका जागेवर आले म्हणजे संत भेटतील का? गणित नाही. पूर्वजन्मे सुकृते थोर केली ती मज आजी फळाशी आली. परमानंदो आजे मानसी भेटी झाली या संताशी. पण पुण्य किती सांगितलं नाही. पूर्वजन्मे सुकृते थोर केली. किती केली? गणित नाही सांगितलं, फक्त शब्द वापरला थोर केली. कोणते गाथे वाचा, कोणते ज्ञानेश्वरी वाचा, बहुत, बहु, थोर असे शब्द कोणत्याच संतानं गणित सांगितलं. आणि नथुराम महाराजांना काय म्हणले? अनंत जन्मीचे. अनंत जन्मीचे, पण किती जन्मीचे? सुकृत पदारे. किती जन्मीचे? गणित चालू. गणित कोणत्याच प्रमाणात नाही मायबाप. प्रमाण सर्व मला पाठ आहे, पण नथुराम महाराजांनी कीर्तनात हमेशा ओवी सांगायची. ओवी सर्वांच्या पाठ आहे, पण तिच्यातही गणित. निष्कामता निज दृष्टी काय पुढं? अनंत पुण्य कोट्यान कोटी तैरो कड्या लायजे पाठो वाटी तै होय भेटे हरिप्रियाची. अरे साधूच भेट होईल. आता इथं फक्त एक सोपं केलं. कोणतं पुण्य लागतं तर म्हणले निष्काम पुण्य लागतं. पण किती लागतं? काय किती लागतं? पुढचं गणित आहे. अनंत पुण्य कोट्यान कोटी. अनंत म्हणजे कोणाला कळते का बेरीज? शिकलेला आहे का इथं मंडपात? मी तर 9.5 आहे. पण अनंत म्हणजे किती? गणितच लागत नाही. त्याच्या पुढचा शब्द आहे कोट्यान कोटी. एखादा जर म्हणला महाराज 1 कोटी पुण्य पाहिजे संत भेटीला, नाथाची ओवीच आहे कोट्यान. एखादा म्हणाल 2 कोटी, नाथ म्हणले कोट्यान. म्हणून मायबाप संत जीवनाच्या भेटीला पुण्याची गणिती नाही. म्हणून आज तुकाराम महाराज म्हणतात कोण पुण्यांचा होईल, कोण पुण्यांचा होईल, कोण पुण्यांचा होईल, जे द्वंद्वादित दुराविली, जे सुख दुःखाच्या पलीकडे गेले, मान अपमानाच्या पलीकडे गेले, आणि अशा संतांच्या भेटीला किती पुण्य लागतं. म्हणून प्रत्येक अभंगात महाराजांनी प्रश्न केला कोण पुण्यांचा होईल शिव, कोण पुण्य कोणा गाठी, ज्याशी ऐशी याची भेटी. सांगा लक्षणाचे संत भेटण्यासाठी कोणतं पुण्य कोणाच्या गाठीला असावं लागतं? सगळेच माणसं म्हणले महाराज 9 वाजल्यापासून तुम्ही संत भेट पुण्य सांगायले. एकूण तिकून ते संत जर आम्हाला अचानक भेटले, तसे तर भेटतच नाहीत, पण जर भेटले तर आम्हाला त्या संत ओळखण्यासाठी संताचे काही लक्षण तरी सांगा. ते लक्षण महाराजांनी सांगितले. जे हे हारी धरिला मनी, जे हारी धरिला मनी,
म्हणे दिले संसाराचे पाणी दिले संसाराशी दिले संसाराशी पाणी जे हरी धरिला मनी जे हरी धरिला मनी जे हरी धरिला मनी दिले संसाराचे पाणी दिले संसाराचे दिले संसाराचे पाणी जे हरी धरिला त्या साधूचं लक्षण काय महाराजांनी दुसऱ्या चरणात सांगितलं जे हे हरे धरेला मनी दिले संसाराशी पाणी हे दोन लक्षण साधूचे ज्याने हरीला मनात धरलेले त्याला संत म्हणा आणि ज्यानं संसाराला पाणी दिलेले त्याला एक संत म्हणा मग रामरावजी अरे उद्या पुढे बसायचीच नाही तुम्हाला कोण माग लागला जरा पहिलीच भेट असल्यामुळे मी जरा तुम्हाला दबका योगावाले नाही तर येत होईल तर तुम्हाला तर मोकळ करीत होतो ज्यानं हरी मनात धरला त्याला संत म्हणा आणि ज्यानं संसाराला पाणी दिलं त्याला संत म्हणा मग सांगा हरीला आधी मनात धरायचं का संत आधी संसाराला पाणी देतात कस काय बोलतात म्हणते तुला काय करायचं कर काय ऐका आडबडू नका हे युगपत आहे हे एका मागे एक होतच असत हरी मनात धरला की संसाराला पाणी आणि संसाराला पाणी दिलं की हरी मनात एका मागे एक कर जे ही हरी धरीला मनी महाराज हरी कुठं मनात धरावं लागतो का हरीला धरावं लागतं का धरतात कोणाला रामरावजी हा सुधर ना जे पळून जाते सोपं आहे का नाही सुधर ना नाही का धरतात कोणाला पळून जाणार हे जे पोलीस धरतात ते कोणाला धरतात कोणाला धरते कोण म्हणलं महाराजाला चोराला नाही का कारण ते फरार होतात काय होतात फरार होऊ नये पळून जाऊ नये म्हणून त्याला धरतात धरून कुठे ठेवतात मारुतीच्या पारावर नाही जेल मध्ये धरून ठेवावं लागतं धरून तस हरीला धरण्याची काय गरज आहे अहो जो पळून जातो त्यालाच धरावं लागतं ऐका इकडे लक्ष द्या देवाचा आहे स्वभाव पळून जाण्याचा आहे हे देव कसं आहे याला आमच्या भाषेत पळकुट्या म्हणा काय पळून जाणारच त्यानंच सांगितलं ज्ञानेश्वरी वरी योगियाची मानसी उमरडोनी जाय अरे मी योग्याच्या मनातून उडी टाकून पळून जातो हे त्यानं सांगितलं आणि जो पळून जातो त्याला धरावं लागतं नामदेव महाराजाला झटका दिला ज्ञानेश्वर महाराजाला झटका दिला पळून गेलो कोणाकडं हा सावता महाराजाकडे पळून आलो सावता अरे लपव मला दोन चोर माग लागले सावता महाराजांना लपवलं नामदेव महाराज आले नामदेव महाराजाच्या डोळ्याला धारा लागलेल्या बघितल्या सावता महाराज म्हणले नामदेव महाराज एखाद्या गावात पाकिट कमी झालं काय अहो ते म्हणले आम्ही पाकिट घेत नाहीत पण मग रडायला काय झालं सावता म्हणे नाम्या काय रडतोशी सावता म्हणे नाम्या काय रडतोशी का रडतो नामदेव महाराज म्हणले देव पळाला
म्हणजे देव पळाला. मग त्याला धरलं काऊन नाही म्हणले धरतच होत पण गेला. नामदेव महाराजाला धरता नाही आला पण नामदेव महाराजाचे शिष्य जनाबाई तिनं धरला. धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, जनाबाईंनी धरिला पंढरीचा चूर, देव तू बळे धरिला सायाशी, जे हरी धरिला मनी. संतांनी परमात्मा धरला मनात धरला. म्हणजे धरून काय केलं? काही नाही. दिली संसाराशी पाणी, त्या संतांनी संसाराला पाणी दिलं. तुम्ही मंगरुळकर मंडळी भाग्यवान आहेत की श्री गुरु नथू महाराजांची पुण्यतिथी तुम्ही साजरी करता. पाणी दिल्याशिवाय ते नथू महाराज संतत्व पदाला प्राप्त झालेच नाही. त्यांची पत्नी वारली, रंगनाथ गुरुजीचे पाय धरले तर संतच झाले. बायको मेळ काय करा रामरावजी, जीव द्या नाही. समजा पहिली बायको मेली काय करावं? दुसरी करा. पहिली मेल्यावर व्यवहारिक लोक काय करतात? दुसरीच करतात. सांगा, नथू महाराज काही साध्या घरातले नव्हते. आता इतकी व्हायची मंडळी आमची शंकरराव खेळकर आहेत, ते योग भ्रष्ट होते नथू महाराज आणि श्रीमंत कुळात जन्माला आले. गीतेचं चिंतन आहे, सूचनाम श्रीमताम गेही योग भ्रष्टो विजायते. श्रीमंत कुळात, पवित्र कुळात ते संत जन्म घेत असतात. संत जरी आला तर प्रारब्ध चुकलं नाही. बायको मेली, महाराजांना कीर्तनात खाली येऊन बोलायचं, अरे मी फुकली तेव्हा साधू झालो. काय ते हरिते दास जन्म घेते, हरिते दास जन्म घेते, पवित्र ते कुळा पावन तो देश, पवित्र ते कुळा पावन तो देश, हरिते दास जन्म घेते, हरिते दास जन्म घेते, हरिते दास जन्म घेते. महाराज चालू कीर्तनात म्हणायचे, अरे मी फोकली तेव्हा कोण झालो? महाराज झालो. पुन्हा रंगनाथ गुरुजीचे पाय धरले तर पुन्हा संसार केला नाही. त्या नथुराम बाबाला काही मिळत नव्हती का? मिळत होती. माग लागली होती लोक, बाबा करा. त्याच पहिलीला 2 मुली झाल्या. एकीचं रामकला नाव आहे, एकीचं नंदा नाव आहे, आणि एक मुलगा झाला होता.
दोन्ही मुलीकडे महाराजांनी फिरून बघितलं. अधून मधून जाणे ना असायचं, पण त्याच्याविषयी एवढी आसक्ती महाराजांनी ठेवली. त्याला संसाराला पाणी देणं म्हणतात. पाणी देणं हे लेकरा बाळाचा संसार आहे का? साधूला याच्या पासूनही लांब जावं लागतं. वैकुंठवासी मारुती महाराज, अच्युत महाराज आता एवढे मोठे झाले, इतका समाज मानतो, काय कारण आहे? त्याच्या मागचे मारुती महाराजांचे परमार्थाचे कष्ट आहे. स्वतःचा संसार केला नाही, पण हरिभजन हे धवलेले जग. जेवढा नाव मारुती महाराजाच्या नावे हालेलिया सुन्ने वाढता पुण्य धर्म केला, वाढता पुण्य धर्म केला. संसाराच्या पाने घातल्या सुने वाढता पुण्य धर्म केला, वाढता पुण्य धर्म केला. संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. जेवढा परमार्थ मारुती महाराजांना वाढवला, दुसऱ्याचं नाव तेवढं झालं. हरी भजन हे धवळलेले जग. मी सांगत असतो रामरावजी, मारुती महाराज नथू महाराजांना जग ढवळून काढलं आणि आमच्यासारख्या मूर्ख आहे ना ढवळलं. ढवळलं वेगळं, ढवळलं वेगळं. पाणी चांगलं असलं तर लहान लेकर त्याच्यात उड्या आणले तर त्याची माय म्हणते काय पाणी, काय ढवळायला. ढवळलेलं काही आवडत नाही. तसं आमचा परमार्थ ढवळणं चालू आहे आणि त्यांचा परमार्थ धवळण्याचा होता. त्यांनी संसाराला पाणी दिलं. इकडे तुम्ही धाराशिव जिल्ह्यात गेले तर तेर गाव आहे, तेर. त्या तेरचे गोरोबा काका होऊन गेले. कुंभार जातीत गोरोबा काका जन्माला आले. कुलालाचे वंशी जन्मले शरीर. कसं देतात संसाराला, लेकरा बाळाच्या संसाराला पाणी ऐका. काकाच्या बायकोचं नाव संती होतं, संती. आणि त्या संतीनं काकाला काम सांगितलं उद्धवराव. महाराज केवढाही मोठा हो, भजण्यात केवढाही मोठा हो, पकवाजात केवढाही मोठा हो, नसली तरी बी करते काय, ब्रह्मचारी थोडीच राहणार आहे. चौकदार केवढाही मोठा हो, त्याला बायकोच ऐकावं होते. त्याला फक्त ऐकू नको म्हणावं. मग पहा त्याची सरली कोंडू कोंडू धरी नाही, ऐकावंच लागते. बायकोच ऐकत नाही होय, ऐकावंच लागतं. आता आम्ही बिन बायकोचे असलो म्हणजे काय झालं, पण भजनाला विचारा. आता टाळ ठेवणं आणि कुठं जाणं, हे फक्त घरी जाऊ नका म्हणावं. मग यायची पहा उद्या वरात. ऐकावं. काका संत होते पण बायकोचं काम ऐकावं लागलं. संतीनं काकाला सांगितलं, काका मी पाणी भरून येते, लेकराकडे लक्ष द्या. काकानं ऐकलंच नाही. लोकदने नादी लागली समाधी, असो ऐसा कोठे आठवती नाही, देहीच विदेही भोगू दशा. चिखलात काकाचे पाय माग पुढं पडतात, दोन हात वर येत, हातात चिपल्या आहेत. कधी लेकरू रांगत आलं काकाला कळालंच नाही. नवलाची गोट काकानं तोडूनच टाकली, काकानं तोडूनच टाकली. लाल चिखल झाला, हात पाय बाजूला, मुंडक बाजूला, जागीच पोरग नेलं. संती पाणी भरून आली, संती पाणी भरून आली. पहाटी अंगणात लेकरू दिसत, इकडे तिकडे पाहिलं तर लेकरूच दिसत. सहज काकाच्या पायाकडे चिखलाकडे लक्ष गेलं. एका पायाखाली मुंडका आलेले, चिखल मात्र लाल झालेला आहे. काय तिच्या हातात हंडा म्हणा भांड म्हणा तिनं टाकून दिलं. पळत आली, काकाला ढकलून दिलं.
आणि एकेरी भाषेत बोलली, काका जवळ त्या काळ्या विठ्या मेल्याचं भजन, संसाराची राख रांगोळी केली, अनमोल किमतीचं पोरग मेलं त्या काळ्याच्या नादात. काकाला ढकलल्यामुळं काका देहावर आले. काकाने ते शब्द ऐकले, काळ्या मेल्या विठ्या. ते कुंभाराजवळ चाक फिरवायची एक दांडी असते, ती काठी. काकानं काठी उचलली. संते देवाला काळ्या म्हणती का, विठ्या म्हणती, थांब, एका काठीतच जीव घेतो. ज्याच्या ज्याच्या बायकोला तिच्या नवऱ्याचा स्वभाव माहित. संती म्हणली, मी जरी तर थांबली हे एका काठीत आपल्याला मारल्याशिवाय राहत नाही. संती लागली पळायला काका तिच्या मागून, काकाच्या माग सगळा गाव. कशाला? तिथे का बुंदी होती का खायला? पण गाव मजा पाहायला. अरे शामराव उठ. कशाला? काका बघ ना संतीला मारेल. शामराव निघले, रामराव निघले, सगळेच काकाच्या मागे. संते थांब. संतीला माहित होत आता काका मला मारल्याशिवाय राहत. महाराजाचीच बायको, आरती महाराजीन. डॉक्टरची बायको, डॉक्टर. तिने म्हणलं ताप आली, काय करत म्हणजे हौदात बसाव. महाराजाची बायको आरती तर महाराज नसती, तिच्या ध्यानात आलं हे मारल्याशिवाय तर राहत नाही म्हणे. आता ती माग फिरले, काकाला म्हणले, काका खबरदार माझ्या अंगाला हात लावाल तर तुम्हाला विठोबाची आण आहे. शब्द ऐकले, हातातून काठीच पडली. काठी पडली आणि काका पुन्हा माग फिरले. चिखलात जाऊन चिखल तोडवला. तिनं काय घातली? विठ्ठलाची आण घातली. माझ्या अंगाला हात लावाल तर विठोबाची आण आहे. काका वापस फिरले, काठी फेकून दिली. माय बहिणी होय, फक्त ऐकून ठेवा, तुमचे नवऱ्याचे भांडण होते, तो काठी घे आणि तुम्ही म्हणसाल विठोबाची आण आहे, तो आधी तुमचा बुगा करीन आणि मग काठी खाली टाकायचा. म्हणून हे फक्त तुम्ही ऐकून ठेवा. अशा आणि गिणी आता सध्याच्या काळात घालायला बसत जाऊ, हे जुन्या आमच्या काळात होऊन गेलं. तो काठी तर टाकीन, पण कधी तुम्हाला मारून काठी टाक. एक काका होते, काठी टाकली, राग शांत झाला, चिखल तुडवायला सुरुवात झाली. काही दिवस गेले, एकुलता एक मुलगा मेला. काकानं त्या संतीच्या अंगाला स्पर्श केला का नाही केला? शपथ होती ना. संती काका जवळ गेली, म्हणली, काका काय लावला येडेपणा? येडेपणा काही नाही, तू विठ्ठलाची अंग घातली. संती आत्ताच ऐक, पूर्वेचा सूर्य पश्चिमेला उगवेल, पण हा गोरोबा तुझ्या अंगाला स्पर्श करायचाच नाही. गोरिया म्हणे तिज प्रती, पश्चिमेस उगवेल गबस्ती. पूर्वेचा सूर्य पश्चिमेला उगवेल संते, पण हा गोरोबा तुझ्या अंगाला आता स्पर्श करायचा. जोपर्यंत स्पर्श नाही, संसार नाही, तोपर्यंत संतती कशी होईल? रडू लागली. रडता रडता रामरावजी तिनं फोन लावला बापाला. तेव्हा काही नव्हता फोन, पण फोन लावल्यावरती म्हणली, बाबा अवघड झालं. बापाला काय अवघड झालं? सगळं मी पाहून दिलं. काय पाहून दिलं म्हणे तुम्ही? काय येडी का काय म्हणे संते? सगळी जमीन जुमला सगळं पाहून दिलं. आता हे जे बाप पोरी देतात ते पाहूनच देतात ना. काय पाहून? वाडा, मुलगा पाहून, जमीन पाहून. जमीन पाहता का नाही? कमीत कमी किती एकर जमीन पाहता? कमीत कमी हे इकडची माणसं म्हणतात पोराला 10 एकर तरी जमीन पाहिजे. आणि ज्याला 10 एकर जमीन असली का तर त्याला पुन्हा हे म्हणते, पाटील आमची चित्रगंधा तुमच्या शेतात काम करणार. काय चित्री जाळायची का? मग शेतात येणार नाही तर पाहून देता ना तुम्ही. पाहतो. संतीचा बाप म्हणला, काय झालं रडायला? सगळं पाहून दिलं म्हणे. बाबा तिने घडलेला प्रसंग सांगितला. लेकरू सांभाळी घातलं आणि तुमच्या जावयानं तुडवूनच टाकलं. म्हणजे मग आता मी त्याला शपथ घातली तर
ते माझ्या अंगाला हात लावत नाहीत. म्हणले मग? म्हणले आता तुम्ही काय करा, लहानी बहीण तिचं नाव रामी होतं, रामरावजी रामी. तुम्ही म्हणसान हे इतकं तुला कसं माहित? मी तिथंच होत होता. तिचं नाव काय होतं? रामी. म्हणले मग आता त्या रामीला द्या म्हणले काकाला पुन्हा, म्हणजे रामी सोबत संसार प्रपंच होईल आणि आमच्या घराला कुल दीपक होईल. ठरलं. बाप म्हणला काय हरकत नाही, या माणसं घेऊन. आता ते काय दुसरं लग्न करते का थाटा माटात असते का काय? ज्याचं दुसरं झालं त्या विचारा कसं असते. 10-20 माणसं घेऊन जायचे आणि ते नवरी घेऊन काकाने 10-12 माणसं घेतली, 2-3 बाया घेतल्या आणि तिथे गेली. मला जास्त लांबवायचं नाही. रामीनं काकाच्या गळ्यात हार टाकला आणि काकाने रामीच्या गळ्यात हार टाकला. कार्यक्रम झाला. नवरी नवरदेव गाडीत बसली, काका आणि रामी गाडीत बसली. शिवाजी महाराज तितक्यात म्हातारं बोललो, तितक्यात म्हातारं बोललो. काय म्हणलं म्हातारं? म्हणजे काका. म्हणजे काय मामा? म्हणले आता आधी संमती दिली. म्हणले हो. म्हणले आता रामी दिली. म्हणले हो. मग माझ्या म्हाताऱ्याच आहे का? जसं संतीला सांभाळता तसं रामीला सांभाळा. कमी जास्त झालं तर तुम्हाला विठोबाची हान आहे. काका म्हणले आता कोण्या पंख्याला फाशी घेऊ रे मी. पहिली विठ्ठलाची आण घातली तर दुसरी केली, दुसरी सोबत संसार करू तर हिचा बाप म्हणतोय तिला तसं सांभाळा आणि नाही सांभाळत आण कोणाची कुठे घ्यावं फाशी. गोरिया ते म्हणती ते अवसरी, कन्या आमच्या तुमच्या पदरी, यांचा सांभाळ संसारी बरोबरी करावा. आधी कवणे होता जाण तरी तुम्हा विठोबाची आण. काका आले वापस. काही दिवस गेले तर रामी सोबतही प्रपंच नाही, संती सोबतही प्रपंच नाही. राग आला. संतीनं रामीला विचारलं, रामी काय? ती म्हणे बाई काका माझ्याकडे लक्ष देतच नाही. काका काय मूर्खपणा लावला त्या रामीनं? तुमचं काय केलं? तिच्यासोबत संसार करा. काका म्हणले संती गडबडीत बोलू नको, तू लग्नात नव्हती का? म्हणले काय झालं? म्हणे तुझ्या बापानं. आता संतीचा बाप काकाचा कोण लागायचा? कोण म्हणलं दाजी? सासरा. आणि सासऱ्याला काय म्हणतात? मामा. तू तेव्हा नव्हती का? मामाजीने तेव्हा घातली शेण, दोघीचे पालन समान करा. मामा तेव्हा काय म्हणले होते? दोघीचे पालन नाही तरी तुम्हा विठोबाची आण. म्हणून आता तू काही गडबड करू नको. मी तुमच्या दोघीच्या अंगाला स्पर्श करायचाच. दोघीनं उद्धटपणा केला. अंधाऱ्या रात्रीत काकाचे हात अंगावर घेतली. शरीराचा स्पर्श जाणवला. शरीरापासून काकानं हात वेगळे केले. असा कोणता साधू आहे? आताच्या मार्गाला म्हणा, आताच्या मार्गाला बायकोनं बोलाव, ते सोडून देतोय का? ते म्हणतो नाही, ती बोलती पण तिच्या पोटात मळ नाही. ती बोलती पण तिच्या पोटात. दिले संसाराशी पाणी. या संसार शब्दाचा अर्थ लेकरा बाळाचा. कोण देत महाराज संसाराला पाणी? जे हरी हरीला म्हणी दिले संसाराशी पाणी. आपली वेळ संपत्ती राहिलेली. आता एकदम ज्ञानेश्वर माऊलीच्या नंतरच चाल म्हणा. मग असे संत, ज्या संतांनी संसाराला पाणी दिलेले, ते कदाचित एखाद्याला बोलले तर महाराज पुन्हा प्रश्न करतात, कोण हा भाग्याचा आयशी याशी बोली वाचा. ज्या संतांनी संसाराला पाणी दिलेले आणि ते संत जर आपल्याला बोलले तर महाराज म्हणतात असा कोण भाग्यवान आहे? खरे तर तुम्ही मंगरुळकरच भाग्यवान आहे. काय उद्धवराव कदम बुवा, तुम्ही कोण आहेत?
भाग्यवान आहे की नथू बाबा तुमच्या घरी येऊन बोलतात, कोण हा भाग्याचा आईशी आशी बोली वाचा. कोणती स्त्री आहे, कोणता पुरुष आहे, कोणता भजन आहे, कोणता मृदंग आहे, कोणता शिष्य आहे. तुम्ही तर भाग्यवानच आहेत की तुम्हाला नथू महाराजाची संगत घडली. जिवंत देव बघितला असे कोण भाग्यवान आहेत. जैन नथू महाराज बघितले नाही, करंटे कपाळ त्याचे नाम नाही वाची. ते करंटे पण जैन बघितले ते भाग्यवान. कोण हा भाग्याचा आईशी अशी बोली वाचा. संत बोलत असतात, काय संत बोलतात. संत बोलले ना आपण त्यांचं बोलणं ग्रहण करावं, पण आपण करत नाहीत. संत कोणालाही बोलत नाहीत, चोळी मग कोणालाही बोलत नाहीत. ते पात्रतेचेच माणसं पाहतात आणि तेव्हा बोलतात. आणि नथुराम महाराजांच्या जीवनाची एक विशेषता होती. एकच संत असा होता की जवळ कोणी येऊ ती दुसरी परमार्थाची माय होती. कोण? परमार्थाची माय. आमच्या जीवनात आमची सख्खी माय मरल तर दुःख नाही होणार, पण नथू महाराज गेल्याचं दुःख जीवनात अजून पण आहे. पण कालाची मर्यादा आहे, इथं जास्त दिवस राहता येत नाही. नथुराम महाराज आता पुढे गेले आणि जोपर्यंत ते पुढे जात नाहीत तोपर्यंत माग नथुराम महाराज पुन्हा निर्माण होणार नाही. म्हणून त्याला नाविलाजानं जावं लागतं की कोणीतरी माग नथुरामजी होईल. विठ्ठल संत पुढे जातात तर माग शिष्य सोडून जातात आणि त्या शिष्यापैकी एखादा नथुराम महाराज होण्याची पात्रता असते. मी पहिल्यांदा तुमच्या गावात आलो, आमच्या बाई साहेबांना परातीत पाय धुतले तर मी म्हणलं, बाई आम्ही त्या पात्रतेचे नाही. त्या मला म्हणल्या, आम्ही तुमचे पाय धुत नाहीत, आम्ही नथुराम महाराजाचे. असे 1000 महाराज एका धांदीत बांधले तरी नथुराम महाराजाच्या नखाची पण सर येणार. ती गोष्टच वेगळी होती. नथुराम महाराज ही गोष्ट ती परमार्थाची माय होती. परमार्थाची. काही संताला प्रेम देता आलं पण ज्ञान देता आलं नाही. काहीला ज्ञान देता आलं पण प्रेम देता आलं नाही. पण नथू महाराजाच्या कीर्तनात बापू शिवाय शब्द नाही म्हणजे प्रेम आहे. आणि ज्ञानेश्वरी अमृत अनुभव चांगदेव पासष्टीच्या ओव्याशिवाय कीर्तन नाही म्हणजे ज्ञान आहे. विठ्ठल आणि असे संत बोलले ना तर भाग्यवान. छोट चिंतन सांगतो आहे का. ज्ञानेश्वर महाराजांच्या अगोदर शंकराचार्य होऊन गेले. झाली वेळ. शंकराचार्य सामान्य व्यक्ती नाही. तुका म्हणे प्रणिपात दंडवत आचार्य. ते शंकराचार्य भिक्षा मागण्यासाठी आले आणि एका माऊलीच्या दारात जाऊन त्याने भिक्षा मागितली. भिक्षा नाही. ती बाई आपल्या पात्रात काय धान्य असेल ते घेऊन आली, पण दोन्ही डोळ्यात रामरावची धारा दिसल्या, पाणी दिसलं. तर शंकराचार्याने विचारलं, आई का रडते? ब्राह्मणाची बाई होती. ती म्हणली, महाराज रडू नको तर काय करू, आम्ही ब्राह्मण आहेत. 8 वर्षाचा मला मुलगा आहे पण त्याला वाचा फुटली नाही, तो मुका आहे आणि मला चिंता आहे. त्याला जर गायत्री मंत्र आला नाही तर ब्राह्मणत्व त्याच्या अंगाला कसं येईल. ब्राह्मणाला गायत्री मंत्र आला पाहिजे तर ब्राह्मण, नाही तर बाभन. गायत्री मंत्र दुसरं कमी असेल पण गायत्री मंत्राचा अनुष्ठान ब्राह्मणाच्या जीवनात पाहिजेच. आणि ती बाई रडू लागली. हे 8 वर्षाचं मुक आहे. तुमच्या भागात मुके बोलतात का? नाही, डोकं लावत असतील हा, पण बोलता येत नाही. शंकराचार्य म्हणले, आई
मग ते जर मुक आहे तर मी त्याला बोलू का? अहो म्हणले ते बोलल कसं, ते मुक आहे. म्हणजे तुमची विनंती घेतो, आज्ञा मागतो, मला त्याला बोलू द्या ना. म्हणले महाराज ते बोलल कसं, पहा बरं बोलून. त्याचं नाव हस्तामलक होतं. काय हस्तामलक? काय त्याचं भाग्य उजळलं. शंकराचार्य त्याच्या दारात आले आणि त्याला बोलायला लागले, मला बोलू द्या ना. संत साधू हे कोणाच्याच घरी जात नसतात, पण एखाद्याचं भाग्य आले तर बोलले तर भाग्य. आम्ही तर काय साधू संत नाहीत, पण आमचा रस्ता त्याच मार्गाचा आहे. आम्ही पण कोणाच्या घरी जात. मी आता आल्या आल्या इथं मारुतीच्या पारावर येणार होतो, पण आमच्या सोबत शेवाळे महाराज आले आणि ते ना मला मानवत पासून, मी मानवतलाच सांगितलं, म्हणलं महाराज आता गाव ओळखीचं नाही, पुढे फोन करा, मंदिरात बसण्याची व्यवस्था करा. ते म्हणले आज आपल्याला मंदिरात बसायचं नाही, आज आपल्याला महाराज ज्या घरी जायचे त्याच घरी. म्हणलं कशाला जायचं, श्रीमंत असतील ते त्याच्या घरचे, मला त्या घरी यायचं नाही. ते म्हणले बाबा जात होते. बाबा जात होते म्हणल्यावर आमचं तयार झालं की पंक्चर. आम्ही दिवस घेतला. म्हणलं बर, नाही तर तेच माझ्या संगतीत कधी कधी असतात. राजेवाडीला गेलो का, कोणी केवढाही मोठा असेल त्याच्या घरचा, तुमच्यावर आम्हाला काय करायचं. बरं जाईल ना ती, लोक बी आता सुधी राहिले नाही तितके. घरी जर जाव लोक लगेच म्हणतात महाराज तुम्ही कोण्या गावचे. आता मला गाव एक नाही, मला झाली 6 गाव. मूळगाव ब्रह्मवाडी, मायबाप जिंतूर, मी राहतो इटोलीत, कधी उटीत, कवा पातोंड्यात, कवा आळंदीत. कोणतं सांगू? विचारल्याशिवाय राहते का? किंवा ते गाव कोण? बरं गाव सांगितल्यावर त्याला जातीचा मेळ लवकर लागत नाही. सध्या परमार्थ जातीवर आलाय मूर्ख लोकांचा. काय मूर्खाचा परमार्थ कशावर आलाय? जातीवर आला. गाव सांगितल्यावर जातीचा मेळ लागत नाही. मग ते आडनाव विचारते, मग वय विचारते. त्याच्यापेक्षा घरी जाणंही नको आणि येणंही नको. आपलं गाव जळाला मारुती निराळा. विठ्ठल विठ्ठल. पहिल्यासारखे नाही राहिले महाराज लोक. आम्ही घरी जर आलो तर अरे विचारा ना एखादं चिंतन सांगू, पण कोणी विचारणार नाही महाराज. मग तुम्ही फिरता तर मग आमच्या चित्रगंधाला तेवढा पोरगा पाहा. तुला चित्रगंधासाठी महाराज झालो मी, तिला पोरगा पाहायला. आणि तिला पोरगा पाहायला तर मला पोरगी पाहता येत नाही का? मला शंकर मी बिना बायकोचा फिरण का? म्हणून जाऊ नये कोणाच्या घरी. बुद्धीत भ्रम होतो. पण आजच नियम मोडला, पण फायदा झाला. नथुराम महाराजाच्या आठवणी मला बऱ्याचशा आमच्या श्रीरामनं माझ्या मोबाईलला दिल्या. तुझ्या मरेपर्यंत मला भेटत नव्हत्या, पण त्या मंगरुळला आलो म्हणून त्या माझ्या मोबाईलात संग्रहित झाल्या. नाही तर मंगरुळची जर नेम मी घेत नव्हतो तर त्या आठवणी माझ्या जवळ येत नव्हत्या. म्हणून नेम असो. डोंगरेजी महाराज म्हणतात, मेरे माँ बाप प्रेम के आगे नियम गौण होता है. विठ्ठल शंकराचार्य एवढे महान, पण दारात गेले ब्राह्मणाच्या आणि आई मला बोलू दे म्हणून 8 वर्षाच्या मुक्याला शंकराचार्य बोलले. काय त्याचं भाग्य असेल होते हस्तामलकाचं. काय बोलले? कस्तवं शिशु कश्य कुतो शिगंता किन्नामते त्वं कुतागतोषि एतं न युक्तं वद चार्वकत्वं मत्प्रीतये प्रीती विवर्धनोषि. हे तुम्हाला काहीच कळलं नाही. म्हणूनच बरं आमचं चालायला. त्याला बोलले हस्तामलकाला, कस्तवं शिशो कश्य कुतो शिगंता. हे बाळा तू कोण आहे? तुला कुठे जायचंय? तू कुठून आला? शंकराचार्य त्याला बोलले. मुख बोलते का रामरावजी? पण शंकराचार्य बोलले तर हे मुख लागलं बोलायला.
शंकराचार्याने विचारलं, कस्त्वम शिशो, हे बाळका कष्ट कुतोशी गंता, तुला कुठं जायचंय, तू कोण आहे? हे मुक बोललं, नाहम मनुष्यो न च देव यक्षो न ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्रः न ब्रह्मचारी गृही वनस्तो भिक्षुर्न चाहम निजबोध रूपम नाहम मनुष्यो, मी मनुष्य नाही, मी यक्ष नाही, मी देव नाही, मी ब्रह्मचारी नाही, मी वानप्रस्थ नाही, मी गृहस्थी नाही, मी संन्यासी नाही, मी ब्राह्मण नाही, मी क्षत्रिय नाही, मी वैश्य नाही, मी शूद्र नाही, तू कोण आहे? निजबोध रूपम चिदानंद रूपम शिवोहम शिव, देह जावो अथवा राहो, आम्ही तो केवळ वस्तूची आहो, आम्ही ती तत्वमसी तत्वमसी, तू ते ब्रह्म आहे, अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे. हे मुकच लागलं बोलायला, काय भाग्यवान. म्हणून त्या नाथ महाराजांनी त्या 4-5 श्लोकावर ओव्या लिहिल्यात आणि त्या ग्रंथाचं नावच पडलं हस्तामलक. म्हणून तुम्ही कधी कधी ग्रंथ पाहत जा, उगी या भागवताच्या नादी नका लागत जाऊ. राधान कृष्णन गवळणी ते लग्न हे त्याच्यात मातीत जासान. चिंतनाचे ग्रंथ बघत जा. हस्तामलक नाथांनीच एकनाथी भागवत लिहिलं. हे जे श्रीमद भागवत आहे का, एकादश स्कंदावर नाथानेच टीका केली. नाथाचाच भावार्थ रामायण, नाथाचाच रुक्मिणी स्वयंवर, नाथाचाच आत्मसुख, नाथाचीच स्वानंद लहरी, नाथाचाच हस्तामलक, असे 8-9 प्रकारचे ग्रंथ नाथांनी केले. बघा कधी वेळ भेटला. माझी वेळ संपलेली. कोण हा भाग्याचा आयशी याशी बोली वाचा, असे संत जर भेटले तर संसाराची निवृत्ती होत असते. तुका म्हणे ज्यांची भेटी होय संसाराची तुटी. आता दुसऱ्या चरणातला संसार लेकरा बाळाचा, हा जो संसार शब्द आहे हा चिंतनाचा आहे. कशाला म्हणायचं संसार. आता तुम्हाला सर्व उभ्या पाटेत. वेळ संपलेला आहे, मी वेळ घेत नाही. पुनरपि जननम प्रिय संसारी आगाव पजने आणि निमणे, हे साचची जे का मानणे, तो जीव लोको मी म्हणे संसारुहन. जिंकावा संसार येणे नावी तरी. अहंकाराला संसार, कुठे विकाराला संसार, कुठे जन्म मरणाला संसार, कुठे जन्म मरण सत्य मानण्याला संसार. चिंतनाच्या दृष्टिकोनात पंचदशी नावाचा ग्रंथ आहे आणि विद्यारण्य स्वामीचं चिंतन आहे. का बुद्धी कोयमा भास को आत्मात्रे जगत कथम, पित्त निर्णयतो मोह स्वयं संसार इष्यते. कोणता आत्मा आहे, कोणतं जगत आहे, याचा बुद्धीला निर्णय न लागल्यामुळं जो उत्पन्न झालेला मोह आहे त्याला म्हणा संसार. ज्ञानेश्वर माऊली झाल्यावर म्हणा या संसाराची निवृत्ती संत भेटीत होते. तुका म्हणे ज्यांची भेटी होय संसाराची तुटी. पण असे संत भेटण्यासाठी कोण पुण्य कोणा गाठी. विठोबार कुमाई म्हणा म्हणा. विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुंडली अकरा वाजून 5 मिनिटं झाली. चिंतन सेवा समाप्त आहे. 4-5 मिनिटं जास्त झाली म्हणून सर्वांना मोठ्या भावनेनं माफी मागतो. आणि तुम्ही सर्वांना माय बापाचं अंतकरण करा. माझ्यासारख्या लेकराला माफ करा. माफी काऊन मागायलो? नाही गुन्हा केला का? पण तरी पण 5 मिनिटं काय झाली, जास्त झाली. आणि आता लोकांची बसण्याची तेवढी कॅपॅसिटी राहिली नाही, मर्यादा नाही. आमच्या काळात 3-3, 4-4 तास कीर्तन व्हायचे.
तुमच्याकडे जमते का? तुमचं वय किती आहे? 53. माझं किती? कोण मला 80. मला 25 चालू आहे. किती? 25. समाजाची बसण्याची कॅपॅसिटी नाही राहिली आता, म्हणून कोणत्याच कीर्तनकाराने कीर्तन लांबवायचं नाही. भजनानं उशिरा सुरू केलं जमतंय, हा भजनानं उशिरा केलं तर जमतंय, पण कीर्तनकारांना लांबवायचं. तुम्हाला रागता येईल ना, राग येऊ देऊ नका. 9 वाजले, कीर्तन सुरू झालंच पाहिजे. मी तिकडे तळमळ करेल, अरे सुरू करा सुरू करा सुरू करा. तुमचं काय सुरू होत? सांगण्याचं चिंतन राहतंय ना. आम्ही वेळेच्या पुढे आता बोलत, कारण ह्या बाया माणसाला बसता येत नाही, अडचणी असतात, म्हातारी माणसं असतात. बोलायला काय, मी अजून काही कीर्तन सुरू केलं तर पुन्हा 3 तास करीन, कारण लेकरू नथुरा महाराज असे येड्याचं नाही कोणाचं. मी अजून किती करीन? 3 तास. पण सुरू केलं तर इथे एकही बाई बसत नाही, सगळ्या घरी जाते. ऐकण्याची तयारी आता या काळात कोणाची राहिली नाही. 11च्या आत कीर्तनकारानं थांबवलं पाहिजे, किती विद्वान जरी असला तर. पण ते कसं होतंय उदाहरण, वेळ जाते निघून, सोंग येते मागून. 9 ते 11 कीर्तन असलं तर 1.5 तास अभंगावरच बोलत नाही, आणि 10:30 अभंगावर येते. मग म्हणतंय भक्तीचे नारद भक्ती सूत्रात 11 प्रकार आहेत. तुला 1.5 तास काय केलं? जेवला का? मग सांगतो भक्तीचे 11 प्रकार. मग ते 11 प्रकार उधराव अर्ध्या तासात सांगणं होत नाही. म्हणून आमच्या महाराज लोकांच्या जातीचे त्यागते, ते म्हणतात राहिलेली 2 चरण पुढच्या वर्षी पाहू. त्याला म्हणा, भाऊ तू अजून 20 मिनिटं घे, पण पुढच्या वर्षी नाट लावू नको. पुढच्या वर्षी नाट लावू नकोच. 20 मिनिटं घेऊन तू 2 चरण सोडून टाक, पण पुन्हा तुला मंगरुळला आणायचं अवघड आहे. लोक बसत काय म्हणतात तुकाराम महाराज शेवटच्या चरणात, खुर्चीवरली म्हातारी म्हणली कीर्तन बंद कर म्हणतात.